दिनांक 9 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर येथे सिंदूर महारक्तदान यात्रेचे आयोजन। सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये कुस्ती क्षेत्रातील पैलवान होणार सहभागी। हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। 9 ऑगस्ट क्रांती दिन दिवशी पहलगामला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जे भारत सरकारने सिंदूर ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनच्या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्रातले पैलवान आणि सैनिक जे आहेत रिटायर झालेले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे मित्र डबल महाराज चंद्रराव पाटील, शंभूराज देसाई साहेब असतील यांच्या सल्ल्यानं 5 ऑगस्टला सांगली येथून आम्ही धर्मवीर एक्सप्रेस नावाची ट्रेन पूर्ण बुक केलेली आहे। त्यातून 1000 युवक सातारा आणि सांगली जिल्ह्यातून येणार आहेत आणि तिथं आम्ही 7 ऑगस्टला तिथं पोहोचणार आहे। 8 ऑगस्टला तिथं रेस्ट घेणार आहे। 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी जम्मू येथे कमांड हॉस्पिटलला रक्तदान करणार आहे। 1000 लोक रक्तदान करणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रक्तदान करणार आहेत ना? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकनाथ साहेब स्वतः तिथं रक्तदान करणार आहेत, उपस्थित राहून स्वतः रक्तदान करणार आहेत। शिवसेनेचे मंत्री बरेच येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत तिथं। ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा कसा असेल? परत रक्तदान भविष्यात आम्ही वर्षभर ही यात्रा चालणार आहे आणि नेव्हीचं हॉस्पिटल आणि ह्याचं आपले एअरफोर्स हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार 2-3 महिन्यानंतर तिथं आम्ही ही यात्रा चालू ठेवणार आहे। तिथे जाणार आहे आम्ही सर्व युवक। आता सध्या किती लोकांनी यासाठी नोंदणी केलेली आहे? आता 7500 लोकांनी नोंदणी केलेली आहे, परंतु तेवढ्या लोकांना आम्ही नेऊ शकत नाही। 1000 लोकांना फक्त घेऊन जाणार आहे आम्ही।